जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय 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 गुरु. ठीक आहे. आपला परवा मला वाटतं 22वा श्लोक झाला होता ना. सतया श्रद्धया युक्तस्तस्या आराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. हा झाला होता का, की 21वाच झाला होता? सर नाही सर, 21 तेवीस तेवीस ते हा अवताल. 23वा सुरू होतं. 23वा सुरू होता. ओके. ठीक आहे. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान्. म्यूट करा सगळ्यांनी. हा. सर तो पण झाला होता. 23वा झाला होता का? ओके. हो, ठीक आहे. मग 24वा आहे. 24वा आहे. हम्म. ठीक आहे. मग 24वा कोण वाचेल? वाचा. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. हा, बरोबर. अजून कोणाला वाचायचंय? ठीक आहे. मी वाचू. तर हा, वाचा. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्य ममाव्ययमनुत्तमम्. हा, पहिल्या ह्याच्यात मन्यन्ते पाहिजे. हा, मन्यन्ते. हा. मन्यन्ते. हा. 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 नाव काय तुमचं? तुमचा फोन OnePlus म्हणून येतोय, नाव दिसत नाही तुमचं. जोशी. जोशी उषा उषा. किरण. उषा किरण ना. हा, हा, फोन बरोबर. बदललाय सर, त्याच्यामुळे नाव हा, टाकायचंय. हो, तेच तेच. ठीक आहे, ठीक आहे. हा. तर हा, आता इथं अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः. अबुद्धयः म्हणजे कोण? जे अल्पबुद्धीचे जे लोक आहेत ते, त्यांचं काय होतं? हा, मम म्हणजे माम किंवा माम. माम पण होईल. माम म्हणजे मला. हा, नाही, मम. हा, अव्ययम अनुत्तम परम भावम अजानंत. म्हणजे असे जे अल्पबुद्धीचे जे लोक आहेत, तर ते माझ्या अव्यय म्हणजे अविनाशी तत्वाला, हा, नंतर अनुत्तमम म्हणजे अत्यंत सगळ्यात अमूल्य ज्याला आपण म्हणतो तसं, हा, सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि परम स्वरूपावाला, हा, अशा स्वरूपाला अजानंत, ते मला जाणत नाहीत. हा, आणि त्यामुळे काय होतं? अव्यक्तम माम म्हणजे पूर्वी मी जो अव्यक्त होतो, म्हणजे पूर्वी माझा जन्म झालेला नव्हता, असं नाही का? हा. व्यक्तिमापनम आपन्नम. आपन्नम पाहिजे, ते आपनम नको. आपन्नम. हा. म्हणजे पूर्वी मी नव्हतो, आता मी व्यक्त झालेलो आहे. मन्यन्ते म्हणजे मला आता असं समजतात की हा पूर्वी नव्हता, आता झाला. पूर्वी कुठे होता हा? जसं महाभारत काळामध्ये जे सगळे म्हणजे दुर्योधन वगैरे सगळे जे होते, की ज्यांना जे परमेश्वराचं खरं स्वरूप ओळखू शकले नाहीत, असे अविवेकी लोक, ते त्याच्या अक्षय अविनाशी, अव्यय अशा स्वरूपाला न समजता ते म्हणतात हा आपल्यासारखाच आहे, पूर्वी नव्हता आणि आत्ता आलेला आहे. पण जे भीष्म वगैरे जे म्हणजे ज्ञानी लोक होते त्या काळात सुद्धा, तर ते लोक मात्र त्याला, कृष्णाला, त्यांनी कृष्णाचं खरं स्वरूप त्यांनी योग्य रीतीने ओळखलं होतं. आणि इथं कृष्ण ते सांगतात की, भगवान कृष्ण, की मला ते साधारण माणूस की जो पूर्वी पूर्वी नसतो आणि आता असतो, म्हणजे जन्म ज्याचा जन्म होतो म्हणजे पूर्वी नसतो तो आणि मग आता आहे, तर असंच मला चार चौघांसारखा मनुष्यरूपीच ते समजतात, की ज्याचा जन्म वास्तविक मला जन्म नाहीच आहे असं. हा, तर म्हणजे आणि त्यामुळे काय होतं?
हे हे का सांगतायत भगवान कृष्ण? कारण मला लोक का शरण येत नाहीत? कारण ते मला चार चौघांसारखेच हाडामासाचाच समजतात. हम्म. आणि इथं म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण हे जरी अर्जुनाला त्या याच्यात जरी सांगत असले, म्हणजे तिथं त्या अवस्थेमध्ये, किंवा मला कोणी जाणत नाही, तरी याचं अर्थ जो समजून घ्यायचा आहे तो असा, की जे संत किंवा संत महात्मे जे असतात त्या त्या काळातले, जसं संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ किंवा संत तुकाराम वगैरे किंवा संत रामदास, नाही का? तर त्या त्या काळात सुद्धा त्यांना मानणारे कमी होते खूप. कारण काय, त्यांची योग्यता जी आहे, की अरे हा परमेश्वराचा अंश आहे हा, तर हे लोकांच्या लक्षात आलं नाही बऱ्याच जणांचा. आणि असे जेव्हा अविवेकीभूत लोक जे आहेत ते त्यांना त्रास दिलेला आहे. आणि मग त्यांना कळलं बऱ्याच उशिरा त्यातल्या काही जणांना, की अरे आपल्याकडे म्हणजे आपल्यामध्ये एवढा मोठा अवतारी पुरुष होऊन गेला आणि आपल्याला कळलंच नाही. म्हणजे जसं त्याचं गोष्ट सांगतात ना, असं म्हटलं जातं की रामकथा असताना हनुमान येऊन बसतात, पण ते बहुतेकांना कळत नाही कोण हनुमान आहे तो. तर तसंच आपल्याला आपल्यामध्येच कोण असा परमेश्वरी अंश कोणाचा आहे, आणि आणि त्या अंशाला आपण भजावं हे आपल्याला कळत नाही. सद्गुरू म्हणा किंवा असं. आणि मग नंतर कळतं की अरे त्याची योग्यता किंवा त्याचं श्रेष्ठत्व हे आपल्याला नंतर कळतं. तर त्या अर्थाने हा श्लोक आहे की परमेश्वरी अंश जो आहे तो समोर प्रकट जरी झाला तरी सामान्य लोक त्याला जाणू शकत नाही. कारण का, ते मोहित झालेले असतात म्हणून. असं समजलं म्हणजे एवढं असं त्याचं परमेश्वर एवढा अव्यक्त, सगळा अविनाशी, षड्गुण ऐश्वर्य संपन्न, सर्वशक्तिमान असा असला तरी लोक त्याला शरण का जात नाहीत? एकतर तो निर्गुण आहे तो तर समजलं, पण जरी तो सगुण रूपात प्रकट जरी झाला त्यांच्या समोर तरी लोक त्याला शरण येत नाही. असं त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं इथे. हं? तर पण ते साहजिकच आहे ना. कसं आहे ना, साहजिक आहे किंवा नाही म्हणजे दोन्ही आहे. हे कसं आहे की प्रत्येक मनुष्य निवडू शकतो की आपण किती समोरच्यावर किती विश्वास ठेवायचा, नाही का? तर आता काही जणांचा मन असतं की ते विश्वास ठेवतात. काही जणांचं असतं ते विश्वास कशावरतीच ठेवत नाही, शंकेखोर मन असतं त्यांचं. आता प्रत्येकाचं जशी वृत्ती असेल तसं असू शकतं, नाही का? आता जसं दुर्योधन, कर्ण, दुःशासन ही सगळी जी मंडळी होती, तर यांनी भगवान श्रीकृष्णांचे लोकोत्तर पण जाणलंच नाही ते असताना साक्षात. आता याला कोण जबाबदार, नाही का? त्यांची बुद्धी मोहित झाल्यामुळे ते त्याला जाणू शकले नाहीत. त्याला ते नाही का, मग ते राजसभेत जेव्हा कृष्ण आला होता तर तो भगवान दुर्योधन त्याला म्हणाला की तू तर चेटके आहेस, चेटूक करणार आहे फक्त, नाही का? असं. म्हणजे साक्षात विश्वरूप दर्शन दाखवून सुद्धा दुर्योधनाला पटलं नाही की हा कोणीतरी खरोखरच आपल्याहून वेगळा आहे, नाही का? तर भीष्माचार्यालाही नसेल कळलं का? नाही नाही त्यांना नाही, तर माहित होतं ना. भीष्माचार्यांना पहिल्यापासूनच माहिती होतं. त्यांना त्या- माहित हो ना. त्यांना माहितीच होतं. आणि ते तसे तेही तसे अष्टवसूंचंच रूप होतं ना ते भीष्माचार्य म्हणजे. हं, त्यामुळे त्यांना ती हं. जाण होतीच म्हणजे असं. हम्म. हे लोक मायावी समजायचे कृष्णाला असेल. हा तेच, चेटूक, दुर्योधन वगैरे. बहुरूप्या, मायावी असं काहीतरी, करणी करणारा वगैरे असं समजायचे. म्हणजे काहीतरी हा करतो, गडबड करतो असं समजायचे. पण त्याचं खरं स्वरूप जे आहे ते तेव्हा त्यांना कळलंच नाही. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. म्हणजे प्रत्येक युगात होतं ते आणि प्रत्येक काळात होतं की एखादा श्रेष्ठ मनुष्य असतो, पण त्याचं लोकोत्तर स्वरूप हे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण तेव्हा ओळखता येत नाही, नाही का? असं.
पण सर ते तेव्हा गेले होते हे करण्यासाठी, सामंजस्य करण्यासाठी, तेव्हा त्यांनी दर्शन दिलं ना पूर्ण कृष्णाने? तेव्हाही नाही समजलं का मग? नाही नाही, विश्वरूप दर्शन विश्वरूप दिलं. दर्शन. पण ते हम्म. फक्त भीष्माचार्य आणि धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला त्यांनी दिव्य हम्म. दृष्टी दिली होती बघण्यासाठी, आणि भीष्माचार्य बघू शकले. बाकी कोण, आणि विदूर. बाकी विदूर बघू शकला, बाकी कोणी नाही बघू शकलं. संजय अच्छा. ते तेव्हा संजय नव्हता, म्हणजे संजय पिक्चर मध्ये नंतर आला. त्या राजसभेत जो होता ना प्रकार, तेव्हा संजय हम्म. हा. नव्हता असं मला वाटतं. हा, संजय कुठे पिक्चर मध्ये आला, जेव्हा युद्ध दुसरीकडे सुरू होतं, तेव्हा मग हम्म. धृतराष्ट्राला माहिती देण्यासाठी मग तो संजय आलाय. आणि हम्म. हा बरोबर, ते नंतरचं जे विश्वरूप दर्शन त्यांनी युद्धामध्ये दाखवलं, ते संजयाला दिव्य दृष्टीने मिळाली आणि संजयाने ते धृतराष्ट्राला सांगितलं, ते बरोबर. तेव्हा म्हणजे ते धृतराष्ट्राला राजसभेमध्ये दोनदा दर्शन झालं. नाही नाही, धृतराष्ट्राला दर्शन एकदाच झालं, कारण धृतराष्ट्राला संजयाने वर्णन करून सांगितलं नंतर. ते त्याला दर्शन नाही झालेलं आहे तेव्हा, कारण तो युद्धभूमीत थोडीच होता. संजयाने त्याचं वर्णन केलेलं आहे. पण मग सर शंका अशी येते की धृतराष्ट्राला जर झालं दर्शन तर मग त्यानं कल्पना नाही दिली म्हणजे मुलांना, नाही का? मोह. त्रमो. माया. पुत्रमोह. हम्म. पुत्रमोहाने तो ग्रस्त झालेला होता ना. त्यामुळे त्याला समोर, म्हणजे जसं आपल्याला खणखणीत, म्हणजे एखादी चांगली गोष्ट अगदी खरी समोर आली तरी कळत नाही, आणि एखादी खोटी गोष्ट पण खरी वाटते. याचं कारण काय? मोह आणि माया, नाही का? शेवटी बरोबर. हम्म. हा, जर आता प्रश्न विश्वासाचा निघाला म्हणून सांगतो की म्हणजे असं असं पण अजिबात म्हणणार नाही की सगळ्यांवर आपण विश्वास ठेवावाच किंवा कशावरच विश्वास ठेवू नये. दोन्ही वृत्ती या टोकाच्या भूमिका चुकीच्याच आहेत, बरोबर. पण साधारणतः म्हणजे म्हणजे कसं आहे की आपण विश्वास ठेवणं साधारण एक हे करून विश्वास ठेवून पुढे जायचं असतं, नाही का? जग हे विश्वासावर चालतं, नाही का? नाही तर आपण प्रत्येक गोष्टीतच जर शंका घेत बसलो तर खरं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला काय पुरावा थोडीच असतो, नाही का? होय ना. त्यामुळे ते लोक मोहित होऊन जातात आणि शंका काढत बसतात. हम्म. तर मग इथं भगवान म्हणतात की मग आता हे असं म्हणजे अविवेक, मोहामुळे अविवेक होतो, मोहाने, आणि अविवेकाने अज्ञान होतं. म्हणजे ज्ञान समोर येऊन सुद्धा ते समजत नाही, असं ते अज्ञान. हम्म. आता पुढचं 25वा श्लोक कोण वाचेल? मी वाचू का? हा, वाचा. शुभांगी. हा. वाचा. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. हे र नको, इथे मूढो यम पाहिजे, बरोबर. तर आता याचा अन्वय बघूया. हा, योग माया समावृत. मी कसा आहे? योगमायेनी समावृत आहे. तर योगमाया म्हणजे काय? की आता इथं योगमायेचा अर्थ पुढच्या ह्याच्यात दिलाय की ह्याच्यात दिलेला आहे? नाही, शंकराचार्यांनी सांगितलेला आहे तो, की योगमायेने आच्छादित झालेला म्हणजे काय? तर इथं योग या शब्दाचा अर्थ आहे त्रिगुण. आणि 3 गुण जेव्हा युक्त होतात, सत्व रज तम, आणि या गुणांनी युक्त झालेली ती प्रकृती, आणि प्रकृतीची माया, अशी ती योगमाया. प्रकृती म्हणजे काय? की खरं विश्व किंवा खरं सगळे निर्गुण असलं तरी ते त्रिगुणात्मक आहे असं जे दाखवते ती प्रकृती, म्हणजे तीच माया. तर अशा या योगमायेनी मला
झाकून टाकलेलं असल्यामुळे म्हणजे जसं सूर्याला ढग आच्छादित करतो आणि मग आपल्याला सूर्य दिसत नाही, तसं सर्वस्य म्हणजे सगळ्यांना प्रकाश हा म्हणजे मी प्रकट होत नाही आणि मी दिसत नाही आणि अयम मूढ हा लोक आणि हा सगळा लोक लोक म्हणजे हे सगळं विश्व हा हा मूढ किंवा मूढ म्हणजे अं, मूर्ख किंवा डोकं न चालवणारे असे. तर अजम म्हणजे मी मी अजन्म आहे, अव्ययम अविनाशी म्हणजे मी अविनाशी आहे अशा मला, म्हणजे अजन्म आणि अविनाशी अशा मला न अभिजानाती. हं. तर असा जो मी आहे की मला जन्मही नाहीये आणि माझा विनाश पण नाहीये, पण असं या अज्ञानामुळे मला कोणी जाणत नाही आणि माझं खरं स्वरूप कोणाला ते प्रकट होत नाही, कारण ते मोहाने झाकलेलं असतं असं. हं. तर ही म्हणजे जसं आता कोण आपण म्हणालो की ते मायावी समजायचे कृष्णाला, तर इथं तेच उदाहरण दिलेलं आहे शंकराचार्यांनी पण, की जसा बहुरूपी किंवा गारुडी मायावी असतो, तो काहीतरी जादूचे प्रयोग करतो. जादूचे प्रयोग म्हणजे काय, तेवढ्यापुरती ती माया असते, म्हणजे हातचलाखी म्हणा, पण ते त्याला माहिती असतं, बरोबर. पण इतर बघणाऱ्यांना ते माहिती नसतं, म्हणजे बघणाऱ्यांच्या ज्ञानाला तो प्रतिबंध करतो काहीतरी हातचलाखी करून. तर तसंच ही जी माया ही मला प्रतिबंध करू शकत नाही, त्यामुळे मला सगळं कळत असतं पण इतरांना कळत नाही असं. हम्म. तर अशा रीतीने म्हणजे परमेश्वर जो आपण या अध्यायाचं जे नाव बघतोय आपण, नाव काय आहे की ज्ञान आणि विज्ञान योग. हं? तर पहिले पहिले काही श्लोक आपल्याला त्याचं ज्ञान म्हणजे तात्विक स्वरूप सांगितलं, थिअरी सांगितली आणि मग त्याचं विज्ञान म्हणजे त्याचा अनुभव काय येतो, कोणाला येतो आणि कोणाला येत नाही. विज्ञान म्हणजेच अनुभूती किंवा अनुभव. तर तो कोणाला येत नाही ते इथं सांगतायत की असे जे अज्ञ अज्ञ म्हणजे अविवेकी, जे हा जे मोहग्रस्त लोक आहेत, मोहाने ग्रस्त झालेले, तर त्यांना परमेश्वर जवळ येऊन सुद्धा त्याची अनुभूती येत नाही. मग ते संशय म्हणा, काही म्हणा असं, मोह संशय काही असं. हं? ठीक आहे. पुढचा श्लोक कोण वाचेल? 26वा. मनीषा? वाचू का मी? हो. योगमायेने आच्छादित कोण, एक मिनिट, कोण म्हणताय? मनीषा म्हणताय का? मनीषा आणि शुभतेमा एक एक म्हणा, एक एक जण. हा, मनीषा म्हण. हा. वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. भविष्याणीचा नी ऱ्हस्व म्हणायचा. भविष्याणीच नीच असं म्हणायचं. हा, भविष्याणीच भूतानी. हा हा, नीच असं म्हटलं की तो ऱ्हस्वचा ऱ्हस्वच राहतो असं. ठीक आहे. हा, शुभात. हा हो म्हणते. हा वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हा, तर तिथे भविष्याणी नंतर थोडासा पॉज दिला नाही की तो दीर्घ होतो, त्यामुळे तो नीच अच्छा असंच म्हणायचं. अच्छा. हा, भविष्याणीच भविष्याणि असं. हा, असं म्हणायचं. हा भविष्याणि च. हा असं. हा, तर ठीक आहे. पण आपण आधी उषाताई, तुम्ही काय म्हणत होता? सर मला 25वा नीट नाही समजलाय. न अहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढः अयम न अभिजानाति लोकः माम अजम अव्ययम. म्हणजे
माझ्यासारखा मी वास्तविक कसा आहे, अजम म्हणजे अजन्म आहे. म्हणजे मला जन्म नाही. आणि अव्यय, व्यय म्हणजे नाश होणे, मला नाश पण नाही, म्हणजे मला जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. खरा असा मी असा आहे. पण हे योगमायेने समावृत झालेले लोक, मूढ असलेले असे, तर माझ्यासारख्या प्रकाशाला म्हणजे त्या योगमायेने झाकलेलं असल्यामुळे मला नीट ते समजून घेत नाहीत किंवा समजत नाहीत. मला ते त्यांच्यासारखाच हाडामासाचा समजतात, की हा सुद्धा माणूस जन्माला आलेला आहे आणि याचा कधीतरी मृत्यू होणार आहे, असंच समजतात. असं सर म्हणजे जे बघतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो ना. तर आता हे कोणी अज असेल किंवा ज्याला जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही, म्हणजे ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा? बरोबर आहे. अगदी चांगला प्रश्न आहे, की म्हणजे आपण जरी समजा तेव्हा तिथं असतो, तरी आपण कृष्णाला नीट ओळखला का, नाही का, आपण विश्वास नसता ठेवायचा असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर. हम्म. तर त्याचं उत्तर असंच आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की हे प्रत्येक युगायुगात आणि प्रत्येक काळात हे घडत असतं. कसं आहे, की आपल्या काही निसर्ग नियम असतात जगताचे, बरोबर. पण काही ठिकाणी आपल्याला ईश्वरी शक्तीची प्रचिती येत असते, बरोबर. की हे काहीतरी की सामान्य माणसाच्या पलीकडचं आहे, अशा लोकांचे अनुभव म्हणा किंवा काहीतरी, म्हणजे भले तो लौकिकदृष्ट्या तो हाडामासाचाच असतो, पण त्याच्यामध्ये परमेश्वरी अंश आहे. आता कृष्णही सुद्धा शेवटी काय आहे, कृष्ण तेव्हा जेव्हा त्या काळात जेव्हा जन्माला आला, तो म्हणजे परमेश्वराचा अवतारच. अवतार म्हणजेच अंश, नाही का. तो काय पूर्ण परमेश्वर काही आला नव्हता, त्याचा अंशच आला होता, नाही का. म्हणजे असं काही विष्णू काही तिथनं उठून इथे आला नव्हता, नाही का, क्षीरसागरातनं. पण म्हणजे तर ती जी ईश्वरी तत्वाची प्रचिती ही आपल्याला येत असते किंवा तसे अनुभव येत असतात. पण आपण आपल्या लौकिक निसर्ग नियम जेव्हा लावतो, तेव्हा ते निसर्ग नियमात आपल्याला ते समजत नाही. असं आता त्याला दोष कोणाचा, असं. तर आपण नेहमीची फुटपट्टी वापरतो आणि त्या व्यक्तीला तसं समजतो. म्हणजे आता जसं आता कलकोट स्वामींचे जे त्यांचे जे अनुभव किंवा आठवणी ज्या लोकांनी लिहिलेल्या आहेत, पण तो काही बघितलं नाही त्यांना, नाही का. पण त्यात सुद्धा असंच म्हटलेलं आहे, की त्यांना बऱ्याच लोकांनी आवाज म्हणजे गेला हा मध्ये मध्ये, येत नाही सर आवाज. आता येतोय बघ. आम्हाला येतोय ऐकू. हो, नाही येतोय आता, फक्त मध्ये 2-3 शब्द माझे गेले, म्हणजे आवाजच नाही आला काहीच. हा हा, ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की ईश्वरी शक्ती ही अजूनही व्यक्त होत असते. पण आपण आपले डोळे आपले झाकलेले असतात. तो ते जे चमत्कार म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सामान्य माणसापेक्षा जास्त वाटतात. शेवटी ईश्वरी शक्ती म्हणजे काय, की निसर्ग नियमानुच्या पेक्षा वेगळं आणि सामान्य जी आपली फुटपट्टी जी आहे त्याच्यापेक्षा जो वेगळी अनुभूती जी जिथं येते, तिथं ईश्वरी तत्व आहे, अस्तित्वात आहे, असं समजायला हवं आपण, नाही का. म्हणजे 10व्या अध्यायात विभूती योग सांगितलाय तो तेवढ्यासाठीच का? अगदी अगदी. तर पण ते तत्व आपण जाणत नाही ना, नाही का. की जिथं जे विभूती योग पण आणि म्हणजे विभूती तर त्या ह्याच्यातलं आहे. पण इव्हन मी म्हणतो की आजच्या काळात सुद्धा एखादी व्यक्ती ही म्हणजे अतिंद्रिय नाही म्हणणार मी, पण एका अर्थाने अतिंद्रियही म्हणू शकतो आपण, की इंद्रियांच्या पलीकडे जाऊन ती जर हे करणारी असेल तरी आपण तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेल की आताचा काळ हा फार उलट, म्हणायला ते रॅशनल म्हणतो आपण, पण फार चिकित्सक झालेला आहे, नाही का.
पटकन विश्वास ठेवायचा नाही, हे व्यावहारिक दृष्ट्या ठीक आहे, नाही का? पण आपल्याला ती अंधश्रद्धा या शब्दाने आपल्याला थोडस हे केलेलं. आता वास्तविक पाहता, आता हे जे आपण गीताशास्त्र वाचतोय, बरोबर. नाही का, याच्यावर आता विश्वास ठेवायचा की नाही, नाही का? कोणी लोक ठेवू शकतात, कोणी लोक नाही ठेवू शकत, नाही का? आणि तेच आपण प्रत्येक तीर्थक्षेत्राच्याही बाबतीत म्हणू शकतो की ती मूर्तीत काय आहे, शेवटी तो दगडच आहे असंही म्हणू शकतो आपण, नाही का? हम्म. होय की नाही? इथे आपल्याला विजेचं उदाहरण घेता येईल का सर? म्हणजे आता आपली विजेची सगळी उपकरणं चालतात, पण ती वीज आपल्याला दिसतच नाही. हो, तर बरोबर तसं बरोबर काही बरोबर. म्हणजे तेच हां. की आता ती म्हणजे कुठली तरी शक्ती, आता विद्युत शक्ती आहे, मॅग्नेटिक शक्ती आहे, चुंबकीय शक्ती, नाही का, की जी आपल्याला डोळ्यांना किंवा आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणीव होत नाही कुठल्याही शक्तीची, पण तरी ती विद्यमान असते. दिसत नाही. हां. हा, नाही दिसत नाही, स्पर्श होत नाही, हां. ऐकू शकत नाही, पाचही ज्ञानेंद्रियांना ती कळत नाही, बरोबर? एक वेळ वीज तरी आपण म्हणू की त्वचेला कळते, कारण तिचा शॉक बसतो. पण चुंबकची शक्ती आहे ती तर ती त्वचेला पण काही जाणवणार नाही त्याचं, नाही का? असं हो. पण ती शक्ती विजेचा कार्यरत असते. हा, तर वीज तरी निदान आपल्या स्किनला, त्वचेला जर लागली तर ती झटका बसेल आपल्याला, म्हणजे त्यावरून तरी आपण म्हणू शकू की वीज आहे बाबा, नाही का? पण अशा ज्या अतर्क्य गोष्टी, ज्या सर्वसामान्य दृष्ट्या आपल्याला, आता आता उदाहरणार्थ की आता म्हणजे आशा भोसले किंवा लता मंगेशकर, आता ती जी आवाजाची जी देणगी आहे किंवा संगीताचं जे ज्ञान आहे, ते ती ईश्वरी शक्तीच, नाही का, त्या क्षेत्रातली, नाही का? ती काही सामान्य हो. सामान्य याच्यात मिळू शकते का कोणाला? नाही, नाही का? मग त्याला आपण आपल्या लौकिक फुटपट्ट्या लावून त्याची मोजमाप करू शकतो का त्या त्या कलेचं, नाही का? असं ते ह्या श्लोकामधलं योगमाया समावृत हे नक्की कुठल्या अर्थाने वापरलंय? तेव्हा असं कृष्ण असं म्हणतायत की मला योगमायेनी सम सम आवृत, आवृता म्हणजे आवर आवरण घातलेलं आहे, आणि सम आवृता म्हणजे आच्छादित केलं. संपूर्णपणे किंवा पूर्ण अगदी एकही फट न ठेवता असं मला पूर्णपणे आवरण केलेलं आहे त्यांनी, योगमायेने. आणि योगमाया म्हणजे काय? जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की ढग. हम्म. सूर्य दिवसा कधी कधी अंधार होतो, आपल्याला वाटतं अरे रात्र झाली का? नाही, सूर्य आहेच, पण ढगानी तो दिसेनासा होतो, नाही का? तर तसंच योगमाया कार्य करते की ती आपल्याला, मग सर ह्या योगमायेमुळेच आपण ओळखू शकत नाही का? होय होय, मग तर तो तेच म्हणतोय ना की मूढ लोक जे आहे, असे मूढ लोक, हा, की जे मला जाणू शकत नाहीत. म्हणजे हा हा मूढ मूढ म्हणजे काय? विचार न करणारा बरोबर. लोक, लोक म्हणजे सगळे लोक असं. या विश्वातले लोक मला जाणवत नाहीत, ते आपले मूढ म्हणजे मूर्खच म्हणाले. ते आपल्या नेहमीची फुटपट्टी हो, वापरतात. किंवा अविवेकी. हम्म. असं ते सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे आणि सर आणि ते पाणी जेव्हा हलतं म्हणजे म्हणून या हलतंय. एक मिनिट उषाताई, राक्षसी शक्ती पण असतात. एक मिनिट उषाताई, हा 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 प्रकाश जे विचारतायत त्यांचं ऐकूया. हा, हा, म्हणजे हा. हा हा योगमाया म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडले आहे आणि हम्म. पाणी हलल्यामुळे सूर्य हलतो असं वाटणं, नाही का? त्याच्यापेक्षा मी जे उदाहरण दिलंय ना या विशिष्ट याच्यामध्ये, योगमाया समावृत या शब्दाच्या अर्थामध्ये, त्या योगमायेने मला झाकून घेतलेलं आहे, घट्ट झाकून घेतलेलं आहे असं. त्यामुळे माझं खरं म्हणजे स्वरूप कोणाला समजत नाही. म्हणजे आभास होणे असं होऊ शकत नाही का? नाही, इथं इथं जास्त भर जो आहे या विशिष्ट श्लोकामध्ये, योगमायेचा अर्थ जो आहे तो माझं खरं स्वरूप हे झाकून घेतलेलं आहे असा अर्थ आहे इथं. तिने झाकलेलं आहे. म्हणजे म्हणजे असं म्हणता येईल का की एकीकडे भगवंत
मला म्हणताय की मी जन्म घेत नाही आणि मला मरणही नाही, अविनाशी आहे, पण प्रत्यक्ष तिथे अवतार घेताना त्यांनी जन्म घेतलाय. ही पण एक योगमायाच झाली ना, म्हणजे अवतार त्यांनी असाच नाही घेतलेला, अगदी बरोबर, अगदी त्यांनाही बरोबर. लौकिक आता अर्थाने. हा. हा, तर योगमायेने माणसाला काय वाटतं, अरे वा जन्माला आला, छान छान, नंदाच्या पोटी जन्माला आला किंवा वसुदेवकीच्या पोटी वगैरे काय. हा, पण तो जन्माला आला कुठला, तो तो खरा अजन्म आहे आणि अविनाशी आहे, नाही का. पण आणि त्याच्या जेव्हा लीला लहानपणापासून जेव्हा होत गेल्या, तेव्हा खरं लोकांना अगदी सुरुवातीला नसेल, पण त्याचे जसजसे प्रताप लोकांना दिसायला लागले, तसतसं काही लोकांनी ते ओळखलं की हा साधा सुद्धा नाहीये, बरोबर. पण काही लोकांनी ते ओळखलं नाही. आता ओळखलं नाही तो त्यांचा दोष आहे, ते आपल्या चिटक्या आहे, मायावी आहे असंच समजत राहिले, नाही का. हम्म. हा, मला तेच विचारायचं होतं की ज्या आसुरी शक्ती असतात त्या पण अशाच म्हणजे अ, इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे अगदी पलीकडे जाऊन वावरत असतात ना. मग नेमकं परमेश्वरी शक्ती आणि आसुरी शक्ती हे ओळखायचं कसं? नाही, कसं आहे शेवटी तेच, इथे माणसाचं जे बुद्धी असते ना, प्रत्येक माणसाला बुद्धी दिलेली आहे देवानी, आणि असं म्हटलं जातं की ती बुद्धीला जर तुम्ही नीट वापर केला तर कोण आपल्याला फसवण्याच्या दृष्टीने माया करतोय आणि कोण स्वतः म्हणजे दुष्टपणा न करता त्याचं खरं स्वरूप आपल्याला कळत नाही, हे आपल्याला नक्की कळू शकतं. पण आपण त्या बुद्धीचा वापर करत नाही, असं. म्हणजे आपला विवेक जागृत नसतो. जागृत नसतो किंवा तो आपण जागरूक करत नाही, असं त्याचा वापर किंवा करत तो नाही. झाकलेला असतो किंवा हा, जसं जसं कॉम्प्युटरमध्ये एखादा प्रोग्राम आहे, पण तो तुम्ही प्रोग्राम वापरलाच नाही, बरोबर. त्या बुद्धीचा आपण वापरच म्हणजे थोडक्यात विचार करणे ही प्रत्येक मानवाला दिलेली देणगी आहे, बरोबर, परमेश्वराने. आणि पशु आणि मानव याच्यामध्ये हेच अंतर आहे, नाही का. पण किती जण विचार करून मत ठरवतात किंवा वागतात. आपण म्हणूनच म्हणतो ना, अरे विचार करणं जरा, नाही का, असं. नाही का. कारण पटकन निर्णय घेणं आणि विचार करून निर्णय घेणं याच्यामध्ये पण जमीन अस्मानाचा फरक होतो ना, असतो. हो, ते तर आहेच ना. हा, म्हणजे मग त्यामुळे असं असं परमेश्वर म्हणत नाहीये की तुम्ही पटकन माझ्यावर विश्वास ठेवा, पण विचार करून तर ठेवू शकता ना, घेऊ शकता ना निर्णय, ज्याला आपण तर्कशक्ती, न्यायशक्ती, तर्क प्रमाण त्याचे जे न्यायशास्त्रामध्ये जे दिलेले आहेत की कसं हे करायचं, तर तसं आपण हे करू शकतो ना, नाही का. पण ते आपण वापरत नाही. आणि मग जे आपल्याला खरोखर काहीतरी अतर्क्य किंवा परमेश्वर प्रकट झाला तरी आपण म्हणू, अरे हा कोणीतरी मायावीच आला की काय, असं येऊ शकेल. नाही का. आणि असं बऱ्याचदा बघा उदाहरणं आहेत त्या म्हणजे मोठमोठ्या संत पुरुषांच्या चरित्रांमध्ये, की लोकांना नंतर कळलं किंवा नंतर ते झाले भक्त काही काही, पण अरे महाराज किंवा ती व्यक्ती एवढी मोठी होती की पहिल्यांदा लोकांना कळलंच नाही. आणि मग चमत्कार का करावे लागतात सत्पुरुषांना, कारण चमत्कार केल्याशिवाय त्यांच्या श्रेष्ठत्वाची आपल्याला जाणीव होत नाही का. सामान्य लोक चमत्काराला भुलतात, पण तर्क आणि विचारशक्ती करत नाहीत ते, की कोण माणूस श्रेष्ठ आहे, कोणाला आपण शरण गेलं पाहिजे, नाही का, कोणामध्ये परमेश्वराचा अंश आहे, किती अंश आहे, ते मात्र विचार करणार नाही, पण चमत्काराला मात्र बोलतात, असं. असं. ठीक आहे, आपण हा 26वा श्लोक वाचलाय मला वाटते, आणि आपण त्याचा अर्थ बघूया. हा हा हा, हे अर्जुना, हे त्याचं संबोधन आहे. अहम, हा, अहम मी, समतीतानी, हा, समतीतानी म्हणजे अतीत म्हणजे भूतकाळ, हा, म्हणजे मी अतीतानी म्हणजे पूर्वी झालेलं, वर्तमानानी आणि भविष्याणी, अशा सगळ्यांना वेद, वेद म्हणजे मी जाणतो, मला सगळं माहिती आहे, आधी काय झालं ते, पुढे काय होणार आहे आणि आत्ता काय होतंय.
पण हा परंतु तू म्हणजे परंतु हा माम मला हा न कश्चन म्हणजे मला मात्र कोणी जाणत नाही. परत तेच गंमत आहे, कारण का की एखादा जो म्हणजे अभ्यासू किंवा विवेक बुद्धी असलेला, भले तो ज्ञानी नसेल, पण ज्याची विवेक बुद्धी आहे तो मला जाणू शकतो, पण बाकी कोणी मला जाणत नाही. असं त्याचं कारण माझ्याविषयी माझ्या ज्या लीला झालेल्या होत्या, म्हणजे आता कृष्णाच्या जन्माचं कृष्णचरित्र बाळचरित्र बघितलं आपण, असंख्य त्यांनी लीला केलेल्या आहेत. पण खरं त्याचं रूप हे परमेश्वर रूप आहे, हा परमेश्वरच आहे हे कोणी जाणलंच नाही, नाही का? असं विश्वरूप दर्शन दिल्यावर सुद्धा त्यांना कळलं नाही जो देव हो आहे. हो तेव्हाही त्यांना वाटलं की हा कोणीतरी चेटक्याच आहे म्हणून. हो. असं नाही का? अ, या श्लोकातला समतीतानी म्हणजे आपल्याला अतीत कळतं, मग समतीत का म्हटलंय? तसाच शब्द आहे का? नाही नाही, सम सम अधिक अतीतानी मूळ शब्द आहे. अतीतानी संस्कृत मध्ये ना, तुम्ही संस्कृतच्या वर्गात नाही आहे ना तुम्ही, की आहात तुम्ही? अ, नाही ना? आहे आहे ना? संस्कृतच्या वर्गातही आहे. हा आहे ना? हा 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 तर सम हा उपसर्ग जो आहे ना, हा नेहमी हम्म, सम्यक म्हणजे कम्प्लीट या अर्थाने वापरला जातो. सम्यक. हम्म, हम्म, तर हम्म, हम्म, सम्यक अतीतानी, सम्यक म्हणजे इन टोटली किंवा टोटॅलिटीनी कम्प्लीट हम्म, होतं सगळं भविष्य, या अर्थाने समअतीतानी. मागचं सगळं हम्म. झालेलं, अतीत म्हणजे भूत म्हणजे हम्म. झालेलं पूर्वी, बोध. हा हा भूतकाळातलं, हा अर्थात आहे. सम हा उपसर्ग लावलेला आहे त्या अतीता. हा संपूर्ण अशा अर्थाने. संपूर्ण, पूर्ण म्हणजे पूर्ण, आणि संपूर्ण म्हणजे अगदी काहीच बाकी न ठेवता पूर्ण ते संपूर्ण असं. हा वेद हा धातू म्हणजे नक्की कसा चालतो? कारण मी विद जाणत नाही विद तिथे पण वेद नाही विद म्हटलंय, विद आणि कोण नाही, पण कोणीही जाणत नाही तिथे पण वेद हेच रूप कसं आलंय? म्हणजे नाही नाही अहम न हा वेद हा नाही नाही, तर आणि इथं कश्यप न वेद. हा नाही, आता विद मूळ धातू आहे विद, हा त्याच्यापासून आपण विद्वान, विद्या वगैरे हे सगळे शब्द विद धातूपासून निर्माण झाले आहेत. हा आणि वेद, वेद म्हणजे ऍक्च्युली शब्द आहे हा आज्ञार्थी शब्द आहे, त्याचा अर्थ तो जाण, असा शब्द आहे तो. पण इथं दोन्ही ठिकाणी वेद वेद असं वापरलं. वेद म्हणजे जाण आणि न वेद म्हणजे न जाण म्हणजे जाणत नाही असं. तर मग व्याकरण विद्धी पण दृष्ट्या म्हणतात, हा विद्धी पण म्हणतात जाण म्हणजे. विद्धी म्हणजे पण होतं, विंदंती असं पण होतं. विंदंती म्हणजे जाणत नाहीत. खरा इथं शब्द पाहिजे विंदंती, म्हणजे मातु विंदंती, मातु न कश्चन विंदंती असा शब्द पाहिजे, पण इथं वेद वापरलेला असं. विंदंती म्हणजे ते जाणतात, आणि न विंदंती म्हणजे जाणत नाही. आता इथे अहम वर्तमान आणि भूतानी वगैरे म्हणजे वेद असंच म्हटलंय ना? वेद असंच म्हणजे, तर तो थोडा मी जाणतो. हा तर व्याकरणदृष्ट्या तो वेद हा शब्द एवढा योग्य नाहीये, पण हा ठीक ठीक आहे. आहे, अशा ठीक आहे, हा म्हणजे ठीक आहे. रूप या दृष्टीने एकदम परफेक्ट नाहीये. पुढचा श्लोक आता. पण हे सर खरं आहे की परमेश्वराला शरण गेल्याशिवाय त्याला आपल्याला जाणताच येत नाही. हे म्हणजे हे अनुभवच घेऊन ऍक्च्युअली बोलण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण शरणच जात नाही ना त्याला पूर्णपणे, तोपर्यंत त्याला आपल्याला म्हणजे आपण त्याला ओळखू शकत नाही नीटपणे. शरण तेच जाणं हा असतं ना, पहिला आहे पायरी. अगदी. आणि त्याचं म्हणूनच आता लोक म्हणतात ना, की म्हणजे बरेच लोक म्हणतात की म्हणजे अरे आता म्हणजे सद्गुरू मिळत नाही किंवा काय वगैरे. तर म्हणजे अर्थात एकदम कोणी समोर येईल त्याच्यावर विश्वासही ठेवू नये, हे खरंच आहे म्हणजे, किंवा काही त्याच्या म्हणजे, पण बऱ्याचदा असंही होतं की समोर येतं पण आपल्याला कळत नाही की अरे हा